सर्वांना नमस्कार. आज पुन्हा एकदा आपण सोशल सायन्स सामाजिक शास्त्राचं सेशन घेऊन आलेलो आहोत. ओके, पहिला प्रश्न तुम्हाला आहे स्क्रीनवर. काही प्रश्न घेऊ आणि नंतर मग आपण थोडस मध्यमकालीन इतिहासाकडे जाऊया. केलं अनोटेशन बंद केलं मॅडम. चलो, आता नाही जाणार, आता कोणालाच त्याच्यावरती स्क्रॅचेस करता येणार नाहीत. जैन पवित्र ग्रंथ कोणता आहे? आपण इतिहास सुरू केला त्यावेळेस सुरुवातीला बौद्ध धर्म, जैन धर्म, त्यांचे संस्थापक है ना, या सगळ्या गोष्टी त्या सेशन मध्ये इतिहास चालू केला होता त्यावेळेस घेतलं होतं दुसऱ्या सेशन मध्ये. तर जैन धर्म जो आहे तो भारतातील विविध धर्मांपैकी एक प्राचीन धर्म आहे आणि विशेषतः ऋषभदेव यांच्या माध्यमातून सुरुवातीला है ना, या धर्माची जे पहिले तीर्थकर आणि तीर्थकरांमध्ये महावीर महावीर 24 जैन धर्म ग्रंथाला सूत्र असं म्हणतो. बऱ्याच जणांचं बऱ्याच जणांनी तर 4 उपमा परवा याच्या थोडस कन्फ्युजन, हे दोन्ही उत्तर नाही आहेत. जैन धर्माचा पवित्र ग्रंथ आहे गमसूत्र. वेगवेगळे धर्मशास्त्रांचा अभ्यास घेत असताना बौद्ध धर्माची शिकवण आहे ना, बौद्ध धर्म आवाज नाहीये का? बौद्ध धर्म हा भारतातील प्राचीन धर्मापैकी एक होता. आवाज यायला ना व्यवस्थित होता? चलो, बौद्ध धर्माचा प्रसार आणि बौद्ध धर्माची शिकवण ही त्या ठिकाणी आपल्याला गौतम बुद्धांनी सांगितले आहे. आता आवाज यायलाय का व्यवस्थित? ओके, काय अडचण? जैन धर्माचा पवित्र ग्रंथ कोण आहे? एक मिनिट, आवाज बोलत नाही मी तर कसं होणार आहे आवाज? थांबा ना एक मिनिट. एक मिनिट, आवाज व्यवस्थित करतो मी, एकच मिनिट. चला, आवाज येईल का? आता आवाज यायलाय का? आत्ता आवाज यायला आहे का? चलो, कोणत्या वर्षी राजा शाहूने राजा निश्चित केले आहे? यायला व्यवस्थित आता आवाज? चला, उत्तर सांगा या प्रश्नाचं. कोणत्या वर्षी राजाने राज्याभिषेक करून सातारा राजधानी? हा, या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. कोणत्या वर्षी राजा यांनी सातारा ही राजधानी निश्चित? तर याचं उत्तर आहे 1700. चलो, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चला, कमेंट करा या प्रश्नाचं. कोणता नाट्य प्रकार साहित्यात रूढ केला? आवाज आता यायला व्यवस्थित? चला, हा. ग्रीकांनी कोणता नाट्य प्रकार साहित्यात रूढ केला? आवाज यायला ना आता? कोणतरी कमेंट करा पटकन. ओके, टिक मार्क करा सर. हा, करतोय. चलो,
ग्रीकांनी कोणता नाट्य प्रकार साहित्यात रूढ केला? याचं उत्तर आहे शोकांतिका. शोकांतिका. ठीक आहे, शोकांतिका. हा, बघा इथं कोणत्या वर्षी राज्याभिषेक करून सातारा राजधानी? 1708. ठीक आहे. त्याच्यानंतर जो आपण प्रश्न घेतला होता, जैनांचा पवित्र ग्रंथ अगमसूत्र. ओके, चला हे दोन्ही प्रश्न घेतलेत आपण आता. हा, या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? आता प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये सगळ्यांनी उत्तर कमेंट करायचं. आवाज व्यवस्थित द्यायलाय? थोडा रेंज प्रॉब्लेम असू शकतो म्हणून आला नसेल. चलो आता सांगा, आवाज यायलाय का? देवेनी मॅडम आवाज यायलाय का? राखी मॅडम माझा आवाज यायलाय का व्यवस्थित? आवाज येत आहे का? यस, ओके. हा ठीक आहे. चलो, थोडासा रेंज प्रॉब्लेम असू शकतो, टेक्निकली अडचण असू शकते. हा, पण त्या वेळेमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे. याचं सगळ्यांना उत्तर माहिती आहे. हा, अजून एक. सामवेद संगीताचा पाया है ना, संगीत. अरे समन म्हणजे गीत आणि वेद म्हणजे ज्ञान है ना. यज्ञविधीच्या वेळी मंत्रपठण ताला सुरात करावे याचं मार्गदर्शन सामवेदामध्ये, संगीताचा उल्लेख सामवेदामध्ये केला गेलेला आहे. चलो, हा नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? सामवेद. हम्म मुघल राजा बहादूर शाह जफर यांच्या पत्नीचे नाव काय? मुघल राजा बहादूर शाह जफर यांच्या पत्नीचे नाव काय? बघा, मुघल राजा बहादूर शाह जफर यांच्या पत्नीचं जे नाव होतं ते जीनत महल होतं. जीनत महल. ठीक आहे. बघा काय म्हणते प्रश्न, कमेंट करा फास्ट. फास्ट कमेंट करा. हम्म. आवाज यायला ना व्यवस्थित आता? चला या प्रश्नाचं उत्तर हा, चव्हाण सर आवाज यायला ना व्यवस्थित? चव्हाण सर. हम्म, ओके. चलो, आपल्याला माहिती इसवी सनाचं 12वं शतक आणि इसवी सनाच्या 12व्या शतकामध्ये खऱ्या अर्थानं दिल्लीच्या सुलतानशाहीचा पाया जो होता तो त्या ठिकाणी भक्कम व्हायला सुरुवात झालेली होती. ठीक आहे, इसवी सनाचं 12वं शतक. आणि याच्यामध्ये घुर घराणं जे होतं, घुर घराणं ज्याला आपण सुलतान मोहम्मद घुरी यानं भारतावर आक्रमण केलं होतं. आणि या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी त्याने कुतुबुद्दीन ऐबक नावाचा एक व्यक्ती नेमला है ना. घोरीच्या मृत्यूनंतर हा ऐबकच त्या ठिकाणी प्रमुख झाला. आणि याच्याच काळामध्ये म्हणजे कुतुबुद्दीन ऐबक याच्या काळामध्ये कुतुब मिनारच्या कामाची सुरुवात झाली होती. मग त्याच्यानंतर काय झालं, कुतुबुद्दीन ऐबकचा मृत्यू झाला
आणि दिल्ली ते उमरावांनी एक प्रमुख म्हणून खऱ्या अर्थानं अल्तमशी त्या ठिकाणी प्रमुख दिल्लीच्या गादीवरती नेमणूक केली. मग त्याच्यानंतर काय झालं तर या दिल्लीच्या गादीवरती सुलतानशाहीमध्ये पहिला सुलतान जो झाला तो सुलतान झाला अल्तमश. ओके. सुलतानशाही पहिला सुलतान दिल्लीचा सुलतान कोण झाला? अल्तमश. अल्तमश. अल्तमश आणि मग दिल्लीच्या सुलतानशाही मधली आहे ना, या सुलतानमध्ये खऱ्या अर्थात तो अल्तमश है ना. अल्तमशचा अल्तमशचा हा जो कोण? तर त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? रजिया बेगम. ओके. अरे थोडासा प्रॉब्लेम रेंजचा असेल. मी तर येईल आवाज. आता मी व्यवस्थित बोलायला लागलोय. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. आर्य सांस्कृतिक जीवनात गळ्यातील उत्प्रेक्षा मॅडम आवाज बहुत टेक्निक रेंज कमी आहे जरा. चला हा प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. आर्य सांस्कृतिक जीवनात गळ्यातील लागण्यास काय म्हणतात? आर्य आणि आर्याने तयार केलेली लिपी कोणती आहे? देवनागरी लिपी आहे. देवनागरी. बर कोणाच्या काळामध्ये वेद संस्कृती वेद संस्कृती कोणाच्या काळाची? उत्तर बघा निष्का. वेद संस्कृती कोणाच्या काळात? आर्य काळात. बिंबिसार आर्यांच्या काळामध्ये वेद हे रेखा मॅडम यायला आता आवाज. चलो हा कमेंट करा. पानिपतची दुसरी लढाई कोणादरम्यान झालेली? पानिपतची लढाई. बर यामध्ये पानिपतची दुसरी लढाई जी आहे ती काय अडचण? हा या प्रश्नाचं उत्तर सांगा. शिंदे सर थोडं तांत्रिक रेंज नसेल बहुतेक जास्त. आधीच्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं ना मॅडम. अ व क. पानिपतची दुसरी लढाई कोणादरम्यान झाली? अ व क. अकबर आणि हेमू. अकबर
चलो, या प्रश्नाचं उत्तर सांगा कमेंट मध्ये. हम्म शिवकालीन इतिहासावरचा प्रश्न आहे हा. बरोबर आहे. पर्याय क्रमांक डी हे याचं उत्तर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालीलपैकी कोण होते? रामचंद्र त्रिंबक रबीर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. डी. डी उत्तर आहे. चलो हा. सिंधू संस्कृतीमधील लोकांचे हत्यारे सर्वसाधारणपणे कोणत्या धातूचे होते? हिंदू संस्कृती. सांगा. है ना. हत्यार जे होते ते तांबे या धातूपासून बनवलेले असायचे. हडप्पा संस्कृतीतील मुख्य व्यवसाय कोणता होता? मुख्य व्यवसाय. मुख्य व्यवसाय काय होता? हडप्पा संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृतीमधील लोकांचा मुख्य व्यवसाय काय होता? हम्म बरोबर आहे. शेती. बर, पिके. आपण याच्या अगोदर पण घेतलंय. हा, पिके सांगा. सिंधू संस्कृतीतील पिके कोणते कोणते खाद्यान्न पिके होती? गहू, बार्ली, सात आहे ना, त्याला आपण सातू म्हणतो. आणि गुजरात नाचणी. गहू, बार्ली आणि गुजरातमध्ये काय होतं? नाचणी. हे तीन पिकं प्रमुख आहेत बघा. कोणाच्या काळातले? सिंधू संस्कृती म्हणजेच काय? ठीक आहे. हा, चला. हडप्पा संस्कृतीबद्दल आपण अगदी डिटेल घेतलेले. जॉन मार्शल, राखालदास बॅनर्जी, दयाराम साहनी है ना, या लोकांचा महत्वाचा वाटा आहे. या लोकांचा वाटा महत्वाचा आहे हडप्पा संस्कृतीच्या अभ्यासामध्ये. चला, पुढचा प्रश्न घेऊया. हम्म हम्म कमेंट करा पटपट. 128 जण आहेत कमेंट, 5-7 जणांचे आहेत. 1857चा उठाव जो आहे त्यावर आधारित प्रश्न आहे. मंगल पांडेने ब्रिटिश अधिकाऱ्यावरती गोळी घालून पहिल्यांदा उठावाची सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते. रॉयल एनफील्ड बंदूक वगैरे या सगळ्या गोष्टी आपण पुढे पण शिकणार आहोत. तात्या टोपे, नानासाहेब पेशवे यांचा सेनापती है ना, कोण होतं? तात्या टोपे. प्रश्न सोपा आहे हा, सगळ्यांना झाला असेल उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. हम्म सिंधू संस्कृती
असे वेरियस वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सिंधू संस्कृतीवर विचारले जातात. चला सांगा, कोणत्या प्रकारची संस्कृती होती? सिंधू संस्कृतीतील लोक शेती करायचे, है ना. नगर रचना महत्वाची होती त्या काळातली नगर रचना. परदेशातील लोकांशी व्यापार होता, है ना. पशुधन चांगलं वापरलं गेलं जायचं आणि नगरांची व्यवस्था चांगली होती सिंधू संस्कृतीमध्ये. म्हणून इथं उत्तर आहे आपलं शहरी. शहरी हे उत्तर बरोबर आहे. शहरी हे उत्तर बरोबर आहे. काय अडचण? चल. पुढीलपैकी कोणत्या राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली? महेंद्रादित्य. महेंद्रादित्य. महेंद्रादित्य कोणाला म्हणतात? कोणी घेतली होती ही पदवी असा प्रश्न आहे. हम्म चलो. दुसरा चंद्रगुप्त हे याचं उत्तर आहे. महेंद्रादित्य हे नाव, महेंद्रादित्य ही पदवी दुसरा चंद्रगुप्त यास म्हटलं जातं किंवा त्याने घेतली होती. या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा चंद्रगुप्त. दुसरा चंद्रगुप्त. ओके. हम्म पेशवेकालीन प्रश्न आहे हा. पैकी कोण पेशवे नव्हते? शिंदे सर, आवाज यायला का आता व्यवस्थित? शिंदे सर, रेंज प्रॉब्लेम होती मग अशी. चला हा. बाळाजी विश्वनाथ पेशवे होते. नानासाहेब पेशवे पेशवे होते. माधवराव होते. याचं उत्तर जे आहे म्हणजे हे पेशवे नव्हते. आणि मग उत्तर काय या प्रश्नाचं? सदाशिवराव भाऊ. हम्म ठीक आहे. चल. या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना आलं पाहिजे. हम्म थोडा मोठा प्रश्न आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये पहिली घटना कोणती घडलेली? प्लासीची लढाई. बरोबर आहे. 1757 प्लासीची लढाई. त्याच्यानंतर दुसरी घटना जी घडली तिसरे पानिपतचे युद्ध. म्हणजे पहिल्या सिक्वेन्स मध्ये जर बघितलं तर आपल्याला पाहिजे 2, त्याच्यानंतर 3. ठीक आहे. त्याच्यानंतर बक्सरचं युद्ध झालेलं आहे. बक्सरचं युद्ध 3. म्हणजे इथं आपल्याला 1 घ्यावं लागेल सिक्वेन्स मध्ये 1. बक्सरचं युद्ध कधी झालं? 1764. ठीक आहे. आणि चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध 4. बघा 2, 3, 1, 4 कुठं बसते पर्याय?
2 3 1 4 कुठं बसते पर्याय? हम्म ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी मध्ये बरं डबल एकदा हा. बक्सरचं युद्ध 2 नंबरला टाकायचं. म्हणजे 1 मिनिट हा. तिसरे 1 मिनिट. इथं आपल्याला 1757चं प्लासीचं युद्ध पहिल्यांदा घ्यायचं म्हणजे 2 आला सिक्वेन्स. त्याच्यानंतर पानिपत युद्ध तिसरं 3. त्याच्यानंतर बक्सरचं युद्ध 1764 1. आणि चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध 4 है ना. 2 3 1 4 इथं सिक्वेन्स डी मध्ये. ठीक आहे. ते चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध जे आहे ते सुद्धा तुम्हाला सांगता येईल अगदी 1799. इंग्रज म्हैसूर युद्ध चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध जे आहे 1799चं. हा कालखंड आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. ठीक आहे. बक्सरचं युद्ध प्लासीची लढाई इसवी सन लक्षात ठेवा. ठीक आहे. प्लासीची लढाई 1757. बक्सरचं युद्ध 1764. चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध 1799. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते काव्य संस्कृत महाकवी कालिदास यांचे नाही? ठीक आहे. बरोबर. आता कोणतरी प्रश्न टाकला होता, पानिपतचं तिसरं युद्ध कधीच आहे असा प्रश्न टाकला. प्रश्न टाकला होता कोणतरी. पहिलं युद्ध पानिपतचं बघा, तिन्ही लक्षात ठेवा आता. 1526 पानिपतची पहिली लढाई. बाबर विरुद्ध इब्राहिम लोधी. ओके. तिसरी, सॉरी आपल्याला तिसरी पाहिजे, दुसरी बघा. पहिली सांगितली मी 1526 पानिपतचं पहिलं युद्ध 1526 बाबर आणि इब्राहिम लोधी. ठीक आहे. दुसरं युद्ध जे झालं ते 1556 ला झालं. 1556. आता दुसरं पानिपतचं जे युद्ध होतं ते हुमायून आणि हेमू यांच्यामध्ये झालं. मगाशीच घेतला होता आपण तो प्रश्न. आणि तिसरं पानिपतचं जे युद्ध झालं ते मराठे आणि अहमद शहा अब्दाली. मी असं कन्सिडर केलं होतं की हा सगळ्यांना माहिती पॉईंट मराठा आणि अहमद शहा अब्दाली पानिपतचं तिसरं युद्ध आणि असंख्य लोक मृत्युमुखी पडले होते. इसवी सन 1761. ठीक आहे. हे पानिपतचं तिसरं युद्ध आहे. आता वाटलं तर डबल आपण याचा सिक्वेन्स लावायचा का? बघा. 1799, 1761. प्लासीची लढाई सांगा. प्लासीची लढाई कधी झाली? हा 1757. आणि बॉक्सरचं युद्ध 1764. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलं तर कोणाला लक्षात राहिलं नाही. प्लासीचे युद्ध 1770. हे याच्यापैकी एक प्रश्न येते परीक्षेला. ते बरं झालं त्याने टाकला. ते मी डबल मग तिन्ही पानिपतचे युद्ध सांगितले. पानिपतच्या युद्धाचे ट्रिक्स लक्षात ठेवा सगळ्यांनी, है ना. 1526, 1556, 1761. ठीक आहे. पानिपतचं युद्ध, पानिपतच्या युद्धाची ट्रिक्स नंबर 1. पहिलं पानिपतचं युद्ध 1526. पुन्हा एकदा. दुसरं 1556 हुमायून आणि हेम. तिसरं 1761. 1761 मराठे विरुद्ध अहमद शहा अब्दाली. एनी डाऊट? चला जायचं पुढं. हा आता इथं हा प्रश्न
थोडं डिटेल. कवी कालिदास यांच्यावर आधारलेला हा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते काव्य संस्कृत महाकवी कालिदास यांचे नाही? आता आपल्याला काय आहे, याच्यामध्ये मध्यमकालीन इतिहासामध्ये जावं लागतं याच्यात. ठीक आहे. कवी कालिदास यांच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. कवी कालिदासांनी पंचतंत्र है ना, पंचतंत्र हे सोडून बाकी हे तिन्ही लिहिलेले काव्य, संस्कृत काव्य. आपलं उत्तर आहे, उत्तर काय आपलं? हे उत्तर आहे आपलं. ठीक आहे. या काळामध्ये अनेक अशा प्रकारची कला, संस्कृती, साहित्य निर्मिती या गोष्टी फार पुढे होत्या. चल पुढे जाऊया. या प्रश्नाचं उत्तर सांगा. लोथल हे शहर कशासाठी प्रसिद्ध होते? लोथल हे शहर कशासाठी प्रसिद्ध होते? हा, लोथल हे शहर कशासाठी प्रसिद्ध होते? बरोबर. ऑप्शन नंबर बी, लोथल हे शहर गोदीसाठी प्रसिद्ध होते. नेक्स्ट क्वेश्चन. राजे छत्रपती शाहू महाराजांचं मूळ नाव काय? हम्म. राजर्षी शाहू छत्रपती, राजर्षी छत्रपती शाहू महाराज. काय नाव होतं? यशवंतराव. हम्म. हम्म. सम्राट अशोक. आपल्या सगळ्यांना माहिती, सम्राट अशोकाच्या बद्दलची आपण माहिती घेतली होती. चंद्रगुप्त मौर्य यांच्या नंतर सम्राट झाले होते बिंदुसार. आणि बिंदुसार मुलगा सम्राट अशोक. आता सम्राट अशोकांच्या बाबतीमध्ये आपण घेतलं होतं की ते तक्षशिला आणि उज्जैनीचे राज्यपाल होते. तक्षशिला, तक्षशिला व उज्जैनी. मात्र त्यानंतर 8 वर्ष त्यांनी कलिंग प्रदेशावर आक्रमण केलं आणि रक्तपातामुळे त्यांना मनपरिवर्तन करावं लागलं त्यांनी, आणि सम्राट अशोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला, हे आपण पाहिलं होतं. आहे ना. सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा आहे ना. सम्राट अशोकांची मुलगी संघमित्रा हिने बोधी वृक्षाची फांदी श्रीलंका या देशामध्ये लावली. श्रीलंका. आणि उत्तर म्हणून याचं सी आहे. ठीक आहे. आपण घेतलं होतं की सम्राट अशोकानं बौद्ध धर्माचा स्वीकार केला. परत त्यांनी त्यांच्या काळामध्ये ब्राह्मी भाषेमध्ये शिलालेख उभारले, है ना. अशोक चक्र,
सम्राट अशोकांच्या काळामध्ये हे सुद्धा आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर त्याच काळामध्ये जर आपण बघितलं तर पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची तिसरी परिषद बोलावली होती त्या ठिकाणी. आणि हे बोलवण्यामागे खऱ्या अर्थानं महत्वाचं त्यांचा अर्थानं केल्या जाणाऱ्यांमध्ये कोण कोण होतं, तर संघमित्र आणि मुलगा महेंद्र हे दोन व्यक्ती होते. आता पाटलीपुत्र मौर्य साम्राज्य होतं ना, ते मौर्य साम्राज्याची है ना, मौर्य साम्राज्याची राजधानी कुठली होती? पाटलीपुत्र. पाटलीपुत्र. ठीक आहे. चलो, या प्रश्नाचं उत्तर आहे श्रीलंका. हम्म. चलो, शीख धर्माचे तीर्थ असलेले मंदिर कोठे आहे? शीख धर्माचे तीर्थ असलेले मंदिर कोठे आहे, असा प्रश्न आहे. सांगा. किती सोपा प्रश्न आहे हा? याच्यापेक्षा सोपा प्रश्न कोणता असणार आहे बरं? सांगा. हम्म. बरोबर आहे, अमृतसर सुवर्ण मंदिर. अमृतसर. अमृतसर प्रश्नाचं उत्तर आहे या. अमृतसर. ठीक आहे. अच्छा. हा प्रश्न बघा, खूप वेळचा आहे हा प्रश्न. 1757 ची प्लासीची लढाई, 1760 ची वान दिवसची लढाई आणि 1764 ची बक्सरची लढाई, या तीनही लढाया ज्याने जिंकून दिल्या इंग्रजांना, किंवा इंग्रजांच्या कालखंडात त्यावेळेसचा गव्हर्नर कोण होता, का इंग्रजांना जिंकून दिल्या म्हणजे इंग्रजांच्या कालखंडात कोण होता? थोडस वाक्यरचना चेंज करतो मी बोलताना, की बक्सरची लढाई असेल, 1757 ची प्लासीची लढाई असेल, या कालखंडामध्ये बंगालचा गव्हर्नर कोण होता, ज्यानं खऱ्या अर्थानं बंगालचा केली होती? तर तो कोण होता? वॉरेन हेस्टिंग नाही. बंगालचा गव्हर्नर त्यावेळेस कोण होता? रॉबर्ट क्लाइव्ह. ठीक आहे. तर रॉबर्ट क्लाइव्ह होता ना. बंगालचा गव्हर्नर म्हणते ते, बंगालचा गव्हर्नर. घ्यायचं थांबायचं. काय 10:30 वाजले. आणखीन आपल्याला म्हणजे उद्याच्या सेशन मध्ये आणखीन बरचसं घ्यायचं, कारण आता भारत आणि जग इतिहासाचा बराचसा पार्ट आहे. थांबायचं का? ओके, उद्या कंटिन्यू करू हे सेशन, उद्याचं सेशन बुडू नका. हम्म.